कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उद्या मा बाबाच्या लग्नाची कपडे घेऊन या, त्यांना काहीच करू देऊ नका, कळलं का? अमोल, नाही कळणार त्यांना काय। आता तू आम्हाला एवढी जबाबदारी दिलीयस ना, मग आम्ही सगळी व्यवस्थित पार पाडतो। तू अजिबात काळजी करू नकोस। हा, थँक्यू मोठीमा। बर चला निघतो मग आता आम्ही। काय तू जबाबदारी दिली आमच्यावर, आम्हाला कामं करायची आहेत ना। हा, बाय छोटे सरकार, बाय बाय दीदी। मी आता मा बाबाच्या लग्नानंतरचे सगळे कार्यक्रम बघणार, यासाठी थँक्यू देवा। अर्जुन, आपण आपल्या अमोलला दवाखान्यातून सुखरूप घरी घेऊन जाणार आहोत। अबे, अमोलची अवस्था बघून एक बाप म्हणून मन मानत नसलं तरी पण त्याची वाचायची शक्यता नव्हतीच बरं। पण देवाची नजर होती की त्याच्यावर, आणि देवानेच त्याला बरं केलं। खरंच आज जन्म आभारी आहे मी तुझी। देव आहे ना, वेगळंच गणित आहे बरं का अप्पे। आपला हक्काचा मित्र असतो ना बघ, तसं वाटतं मला आता देवाकडे बघून। ते कसं? अगं बघ ना, म्हणजे त्याच्यावर किती चिडा, किती रागवा, त्याला दोष द्या, परत प्रेमाने त्याच्या जवळ जा, तो घेतोच आपल्याला जवळ। म्हणून सर त्याला देव म्हणतात ना अर्जुन। माफ करा, लय रागावलो, लय चिडलो तुझ्यावर। बापाचं काळीज घे समजून आता तूच, पण तू नाही रागावलास माझ्यावर कधी, म्हणूनच अमोलला आमच्या आयुष्यात परत पाठवलेस तू। तुझ्याबद्दल जो रिस्पेक्ट आता माझ्या मनात आहे ना, जी भक्ती आहे ना, आयुष्यात कधीच कमी होणार नाही। मला लय वेगळंच वाटतंय आता आप्पे, काहीतरी माहिती का? देवा, आमचं काम आणि आमचं कुटुंब यापेक्षा मोठं काहीच नको रे आम्हाला। सगळ्यांना सुखी ठेव बस। बघ, फक्त तुझा आशीर्वाद राहू दे। मी, आप्पी आणि अमोल तिघं ना एकदम सुखात राहू। अमोलला सगळे संस्कार करू, त्याला मस्त वाढवू, आणि ना फक्त आहे ना आम्हाला एकमेकांपासून वेगळं करू नको देवा। आजपर्यंत लय वेळा झाला, आता नको। मला आहे ना ह्या दोघांसोबत आयुष्य काढायचं अख्खं। अर्जुन, तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे. अर्जुन बस आता, चला अमोल जवळ जाऊया। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।